तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आमचा धन्वंतरी परिवार आलेला आहे गुम्मी या परिसरामध्ये आणि आज आपण जाणून घेणार आहोत हरभरा या पिकामध्ये धन्वंतरीचं जे व्यवस्थापन वापरण्यात आलेलं आहे ते कशा पद्धतीने वापरण्यात आलेलं आहे, जे आमचे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया. तर नमस्कार. तर तुमचा परिचय आमच्या शेतकरी बांधवांना द्या. मी अरुण जगलाल जयस्वाल गुम्मी येथे राहतो. माझा शेती हा व्यवसाय आहे आणि मी हरभऱ्याची पेर केलेली आहे. अच्छा, हरभरा हा कुठल्या जातीचा आहे? विराट कंपनी. अच्छा, विराट हे आहे. आणि हरभऱ्याची लागवड तुम्ही कशा पद्धतीने केलेली आहे? हरभरा हा पेरण्यानंतर पेरलेला आहे. पेरणी ट्रॅक्टरनं पेरलेला आहे. बर. तर बियाण्याचं जो लागवड करताना तुम्ही या धन्वंतरीचे जे व्यवस्थापन आहे हे कशा पद्धतीने वापर केलेला आहे? याची बीज प्रक्रिया केलेली आहे हरभऱ्याची. अच्छा, RPS 76ची. हरभऱ्याला बियाण्याला पहिले तुम्ही बीज प्रक्रिया RPS 76 वापरण्यात आलं आणि नंतर मग खताचं व्यवस्थापन कसं केलं तुम्ही? खताचं प्रमाण आणि अच्छा, हे धन्वंतरी कंपनीचं गोरीज प्रो ज्याला आपण ऑर्गॅनिक DAP सुद्धा म्हणू शकतो आणि RPS 76चं दाणेदार खत हे तुम्ही संपूर्ण वापर केलेला आहे. आणि RPS 76च्या फवारण्या किती वेळा केलेल्या आहेत याच्यावर? RPS 76च्या माझ्या 3 फवारण्या. अच्छा, 3 फवारण्या संपूर्ण होऊन गेलेल्या आहेत. बरं. तर हे धन्वंतरीचं व्यवस्थापन वापरल्यानंतर आणि मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही हरभरा हा पीक घेतलेला आहे. तर मागच्या वर्षी आणि या वर्षी वापरण्यात आलेलं हे ते तंत्रज्ञान आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसून आलेले आहेत? बाकी दुसरं औषध मारल्यामुळे मला तेवढा काही रिझल्ट मिळत नव्हता आणि खर्च सुद्धा जास्त होत होता. आता RPS 76 मारल्यामुळं खर्चात बी बजेट बसलेला आहे आणि उत्पन्नात बी वाढ झालेली आहे. अच्छा, खर्चातही बचत झालेली आहे आणि उत्पादन क्षमता जर म्हटली तर हा जो हरभरा आहे आज आपण दाखवू शकतो. म्हणजे या झाडाची जी क्वालिटी आहे, म्हणजे संपूर्ण जे झाड आहे झाडाचा घेर आपण आज दाखवू शकतो. झाडाचा घेर कशा पद्धतीने झालेला आहे. हे हरभऱ्याचा त्याच्या ढांगी आहेत, अशा पद्धतीने याला घाटे लागलेले आहेत. फुटव्यांची संख्या कशी आहे? जास्त आहे. फुटव्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. मुळांची संख्या पण जास्त आहे. मुळांची संख्या सुद्धा खूप छान आहे. तर या धन्वंतरीच्या व्यवस्थापन पासून तुम्ही समाधानी आहात? 100% समाधानी आहे. बरं, किती क्षेत्रफळामध्ये तुम्ही याचा वापर केलेला आहे? हरभरा मी 20 एकर पेरलेला आहे. अच्छा, हरभऱ्याचं क्षेत्रफळ 20 एकर आहे. 20 एकरामध्ये धन्वंतरीचं व्यवस्थापन वापरलेलं आहे. आणि मका या पिकामध्ये आपण अगोदरच बघितलेलं आहे, तुम्ही 30 एकर मध्ये वापरलेलं आहे. तर तुम्ही या धन्वंतरीच्या तंत्रज्ञानानं समाधानी आहात? 100% समाधानी. तर धन्यवाद. शेतकरी बांधवांना तुमचा काय सल्ला असणार? मी शेतकरी बांधवांना हे सांगू शकतो की RPS 76 आणि ग्रॅन्युलचं खत वापरायला धन्वंतरीचं काही हरकत नाही. खर्च पण कमी येतो. असं वाटतं की खर्च जास्त आहे, पण रासायनिक खतापेक्षा कमी खर्च येते आणि जास्तीचं उत्पन्न. आणि जमिनीमध्ये माऊपणा असतो. अच्छा, जमिनीत बदल होऊ लागलेला आहे. जमिनीत बदल होतो. अच्छा, तर धन्यवाद. जय धन्वंतरी. जय जय धन्वंतरी. जय जय धन्वंतरी.